आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या भागात नंदिनी आणि जीवाच्या नात्यातल्या ताणतणावाला हळूवार स्पर्श होता। नंदिनीच्या प्रेमाच्या घड्याळावरून आश्रमातल्या ताई आणि मुली तिला चिडवतात, पण नंदिनीचं उत्तर स्पष्ट, प्रेम वेळेत आहे, घड्याळात नाही। दुसरीकडे काव्या आणि वसू आत्यामध्ये टोमण्यांची कारल्यासारखी कडवट शाब्दिक लढत रंगते। अचानक वसू आत्याला काव्याच्या घटस्फोटाच्या नोटीसची फाईल सापडते आणि काव्यापुरती गडबडते। जीवाने नंदिनीसाठी प्रेमळ चिठ्ठ्यांतून गजऱ्यांचं सरप्राईज ठेवलं होतं, पण नंदिनीने एकही चिठ्ठी वाचली नाही। उलट गजरे सगळ्यांना वाटून टाकले आणि जीवाचा महापचकाक केला। काव्याने प्रेमाने बनवलेलं श्रीखंड पार्थला कडवट लागतं आणि तोही थेट तोंडावर सांगतो, हे आजवर खाल्लेल्या सगळ्यात कडवट श्रीखंडपैकी एक होतं। शेवटी नंदिनी म्हणते, मला या नात्यातून मोकळं करा, आणि काव्याला आठवते पहिला दिवस संपला, म्हणजे पुढे काय होणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे।